लोटच्या पिठाचा झाला ना. तर मंडळी गुड मॉर्निंग. श्वेता इथे सकाळ सकाळ घावणे करते आणि ह्यो आमचं भिड्याचं तो जिच्यावर आम्ही घावणे काढतो. श्वेता गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि मगासपासून श्वेताने हे इतके घावणे काढलेले आहेत आणि आम्ही याच्याबरोबर कैरीची चटणी करणार आहोत. राईट, कैरी बाहेर आणतो आणि कैरी पण आपली जाग्याला खया रे दिसत की त्यांना माहिती बघा आंबे. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं भर उन्हात स्वागत आहे. सगळ्यात आधी तर आज 31 तारीख आहे, 31 मार्च. आपल्या लाडक्या मित्राचा म्हणजेच पत्याचा माझा वाढदिवस आहे. पत्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी देखील पत्याला कमेंटमध्ये शुभेच्छा द्या. आता पत्या कधी येणार हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. सो पत्या येणार आहे पुढच्या वर्षी फेबमध्ये, सप्त्याच्या टायमिंगला येईल कदाचित तो. आणि मग गणपतीच्या आधी, पावसाच्या आधी तो जाईल असं काहीतरी अंदाज आहे. लेट्स सी, बघू. शक्य झालं तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पत्याला व्हिडिओ कॉल करूया आणि तुम्हाला देखील पत्याला बघायला मिळेल. आणि पुन्हा एकदा 70 किलोचा माल घेऊन चाललो आहे मी कणकवलीला. आई पप्पांनी सकाळीच मिरची भाजली आहे आणि जसं जसं ते त्यांचा स्लॉट रेडी करतात भाजून, मी इकडनं घेऊन गेलो, नेटवर्कमध्ये गेलो की त्यांना ते भाजलेले स्लॉटचे पैसे जीपे करतो. म्हणजे बाकीच्यांका असं कदाचित वाटतं की अनिकेत विनाकारण त्यांच्या आईवडिलांना राबवते. तसं काय नाही. आम्ही सगळे मिळून काम करतो आहे आणि सगळे कष्ट करतो आहे आणि कष्टाचा मोबदला सगळ्यांना मिळतो आहे. आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर आभार, कारण तुमच्यामुळं बरीच घरं चालली आहेत. कुरिअरवाले दादा, मी, आई पप्पा, देठ तोडणाऱ्या बायका, डंकवाले काका, तर त्यांना काय तशी ह्या नाही, त्यांचं भरपूर आहे देवान दिलेलं. तरी पण ते मामा आहेत, त्यांना काम मिळतं मसाला कुटायचं. सो तुमचे खूप खूप आभार. आणि आपल्या मसाल्याला यावर्षी भयंकर भारी रिस्पॉन्स आहे. चव खूप छान आहे मसाल्याची. सो सगळे कौतुक करत आहेत. तुम्ही अद्याप ट्राय केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये नंबर आहे व्हॉट्सअपचा, तुम्ही मसाल्याची ऑर्डर देऊ शकता. आता आई पप्पा मिरची कशी भरत आहेत ते बघूया. कणकवलीत जाऊया, कुटूया आणि मग घरात जाऊन पत्याला शुभेच्छा देऊया. दुपारचे वाजलेत 12 आणि अजून 2 तास आपल्याला ही मिरची उन्हात वाळवायची आहे. म्हणजे आधी सुकवलेली असते उन्हात, एकूण दाखवलेलं असतं. त्यानंतर ही पप्पा सकाळीच 4:30-5ला भाजायला घेतात आणि एवढा सगळा माल ते एका टायमाला भाजतात. तिथे तो 2 स्लॉटचे गरम मसाले आहेत आणि 2 स्लॉटची ही मिरची आहे. हे सगळं पप्पांनी सकाळी 4:30पासून भाजलेलं आहे. आणि आता अजून 2 तास छान ऊन लागलं की आपण हे गोणीत भरणार आणि कणकवलीला कुटायला घेऊन जाणार. कुटून झाल्यानंतर मसाला परत हरकुळ्यात घेऊन येणार. तर हे घर त्या आसरे आजीचं आहे, म्हणजे आप्पाच्या आईचं. आणि आसरे आजी दुपारची बाहेर नसते, झोपते. किती जास्त वेळ पण बसून नाही राहत, तिथे आरामच करत असते घरात. परत खाली वर करा, चालायची ताकद नाही. म्हातार पण लय वाईट. हे आपल्या तेजसचं घर, एकनाथ काकांचं घर. सो चाकरमानी इले काय ह्या घर उघडा असता, मग मजा येतं आमका. आणि इथे आता आमचे लवबर्ड मसाला भरत आहेत. आईचे आमचे गुडघे दुखतात तरी पण आई आमची पप्पांना मदत करते. 11 आहे ना? ओके. ही बघा मिरची भाजून अशी तुटली पाहिजे एकदम कुरकुरीत. हे बघा, म्हणून आम्ही ती चांगली भाजल्यानंतर उन्हात सुकत ठेवतो, जेणेकरून ठेवणीच्या मसाल्याला काही प्रॉब्लेम होता नाही. किती वाजता उठले आपण? आज 4 उशीर तिना कुठते पण आज 4. हां, दाबा लागेल. किती वाजता मिरच्या भाजलात? 3:30ला उठलो. सकाळी किती वेळ लागला भाजायला? 8-8:30 पर्यंत. 70 किलोचा माल रेडी. आता कणकवली संध्याकाळी घेऊन येतो मसाला. चला जेवून घ्या तुम्ही. होय होय, मेन वस्तू. तर दुपारचे 4:20 झालेत. पहिला स्लॉट आता लावला आहे, दुसरा स्लॉट लावायला कमीत कमी 6 तरी वाजतील. 6-6:30 होतील. तिकडनं हरकुळात जाऊन घरी पोचायला 7:30. संध्याकाळ झाली आहे. आता दुसरा स्लॉट कुठला जातोय. पहिला स्लॉट कुठून गोणीत भरला गेलाय आणि मसाल्याचा रंग बघू शकता. हा हा, आणि सुवास तर इतका भारी येतोय. एकदा नक्की ट्राय करा, सगळ्यांना आवडलं. मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 झाले आहेत आणि आता आपला दुसरा स्लॉट रेडी झाला आहे. सो मामा थोडा असा मिक्स करून करतो, म्हणजे व्यवस्थित ठेवायला तर जातोच मशिनीमुळे, तरी पण एकदा त्याला सांगतो की अजून चांगला मिक्स कर. आणि आता घरच्या दिशेने जातो, राजवीरला मिस करतोय. जरा माझ्या जिराबरोबर जाऊन खेळते आता.
बरोबर 8 वाजलेत आणि मी घरी पोचलोय. आई पप्पा रोज सारखे राजूला भेटायला आलेत. आणि आज काय जेवण आई? आता सुके बोंबील. तू काय खाणार आहे? सुके बोंबील खाणार? कणकवलीतनं सुके बोंबील आणलेले मी. एक मला ठेवला, एक आईला ठेवला. तू पण कर सुके बोंबील, मी पण खातो सुके बोंबील. कोणचे भारी होतात बघूया. उद्याच करूया ना. हां उद्या सकाळी. आता खायचं तर खा आता. उद्याचा उद्या ओले मासे बघूया. ए तू काय खाणार आहे रे? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सोनेरी चंदेरी चमचम. तर मंडळी रात्री बोंबील बटाटा मी स्वतःच केलेला, 1 नंबर झालेला आणि भरपूर जेवलो रात्री. आता आम्ही आचरण्यात आलोय. यवतलेला तसा पूर्ण नाही करता येईल. 1 2 3 4 कोपरे रिकामीच राहिले जे उकळून आहेत. तिथेही भाजी पेरलेली पण पाण्याच्या अभावी भाजीत दम नाही. बाकी मूग चांगला झाला आहे, चवळी चांगली झाली, तिकडे मटकी चांगली झाली, सगळ्यांना शेंगा वगैरे आल्यात. सो आज हे बहुतेक फायनल पाणी असेल. त्यानंतर काय पाणी लावायला येऊ नाही यायला लागेल अजून एकदा, कारण ही चवळी बारीक आहे. आणि हे सगळं बिना खताचं आहे, ऑर्गॅनिक एकदम ओरिजिनल. यात कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही. सो माहीत नाही मी हे किती मिळेल काय मिळेल, पण जर जास्त असेल तर मी तुम्हाला म्हणजे कोण इच्छुक असेल चवळी मूग मटकीसाठी गावठी तर माका नंतर मेसेज करा, मी देईन थोडी थोडी तुमका गावठी. आणि चव नंतर माका सांगा तुम्ही. पप्पांची सूर्यफुला डागा आली. तर आता बाप बेटे आधी वडापाव खातील आणि मग आम्ही वरती जाऊ पाणी आणायला. आणि बऱ्याच जणांका माहिती आहे आज चिन्हात आम्ही वर पाणी आणू खय जातो. तर या मामींकडून आता ही थंड पाण्याची बॉटल घेतली आहे. मामी घरी नाहीत, कुठे गेलेत म्हणाले? वैभववाडीत गेलेत. आणि बघा आमच्या दुसऱ्या मामांची बाजावळीची पूर्वतयारी. प्रॉपर असं शेणी बिनी टाकून खराब गवत टाकून कोपरं गच्च करतात. आणि मामांनी पण तिकडे शेती केलेली, खुळीत केलेलं. त्यांना पण खूप आवड आहे शेतीची. झाड बघ काय भारी डिझाईन. या चापो नाही काय तर विचारलंय. आणि पूर्वी हे वाडं होतो ढोरांचं. आता ढोरं नाहीत, आता बुतूर लाकडं असतात आणि पॉवर टेलर. पणच बघा वर काय नाही, वर काय नाही आहेत, खालीच आहेत. हां नारळ पण बरं झाले पाणी यार होते. एवढंच नाही टाइम नंतर काय म्हणता. ते स्थायिक आहेत ना, लोकल आहेत, त्यामुळे वया तेव्हा घेता येतात. बांधलेला जातात. ही बघा ही बाग सगळी पाणीच खाते. रान बघा, मग काजी बघा पटकन उठलो पाण्यावर. मोर जळलो. तर आपल्याला इथून सरळ पाणी घेऊन जायचं आहे. कोणीतरी बांधलंय पण संपूर्ण पॅक नाही होत. मग बारीक सारीक जे पाणी लिकेज असतं ते वाहत येत आहे. आणि हाच तो पाट आहे. इकडे पुढे आमच्या आबा मामांची ऊसाची शेती आहे. तर आता सगळ्यात आधी त्यांच्या इथे जायचं आहे. ते म्हणाले आमच्या इथे तुझं फोड पाणी काय व्हाय आता घेऊन जा. अहो चला, मोठा फोडी येणार पाणी पप्पा. ते आतला काय करत राहू नको, चला. ते ऐकणारच नाही. सावकाश. होय अडकलं.
हळू. काढ काढ पटकन व्हाय. त्यांचं परत बांधून टाकूया. ऐका ये धोंडो हलव, धोंडो हलव. वायच हलव धोंडो. हा बस. इथं जाऊक देऊ नको. या बघ गेला. या बघ या कचरो. हां बरं टाक. मग लावूक द्या. हा पाणी होय तर खालती कोणचा ते बांधलेल्याने ना त्या वाईच खोलला. हा खोलले खोलले जाताना बांधीन परत. किती तासभर लागला मॉब झाला. ही आता उन्हाळी तयारी, पावसाळी तयारी. हो मग ते का प्लॅस्टिक घालतलास ना कोपीत. मग तुम्ही एकटेच करता सगळा, कोण नाही मग ती. ही संपूर्ण किती एकरात ऊसाची शेती आहे मामा? 6 एकरात ना. अच्छा. तर पावसाळ्यात मामा ह्याच खोपीत बसून चहा नाश्ता बिष्टा कामगारांका आसरो. पावसाळ्यात काय काम असतं मामा ऊसाच्या शेतात? गौरेडो का म्हशी? गौरेडो पावलेडा हो बघ केवढी. आयला एवढ्या प्रेशरने पाणी असून पण बघा पाणी कसं मुरत मुरत चाललंय. एकदा का ते जमिनीत मुरलं की मग स्पीड वाढतं. आणि पप्पा अजून वरतीच थांबलेत, मी खाली आलोय. बघू आता हे आपल्या शेतात किती वेळात पोचेल. अजून पण 5-7 मिनटं अधिक जातील. किती जमीन रिकामी आहे. शेती करणाऱ्यांना किती चान्स आहे इथे, पण मोजकीच लोक इथे शेती करतात. असा एखादा प्रकल्प आमच्या गावात झाला असता तर आम्ही पण कदाचित शेती केली असती. पण इथे जंगल खूप लांब आहे आणि लोकवस्ती खालच्या बाजूला आहे, त्यामुळे इथे रानटी प्राण्यांचा तितका त्रास नाही. मगाशी मस्त सुकं होतो. आग लागली असती ना तरी घाण जळणार होती. तर मंडळी आता आपल्या शेतात या पाणी इल्लेलं असं. आणि पहिलं मान चवळीचं. ही चवळी झाली काय मग ती मूग मटकी तकडे, मग ती थैली चवळी. आणि मग जाता 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 मग हे मूग मुळ बिळ तर काय मेलो. या कोपऱ्यात पप्पानी मेथी पेरलेलं आहे, ती का पाणी नाही. शेपू पेरलेलं आहे, ते का पाणी नाही. मग ते काय जगलं नाही, मेहनत फुकट. तर म्हणजे या साईडला बघू शकता मुगाला शेंग्या आल्यात, हे बघा. आणि अजून जर चांगलं पाणी लावलं असतं ना आपण, आपल्याला चांगलं पीक मिळालं असतं. आणि चवळीला सुद्धा बारीक बारीक शेंगा यायला सुरुवात झाली आहे. कुठे कुठे चवळी फुलली आहे. आता या पाणी निमराचा लावतो त्यामुळे ते मुरत मुरतच येणार. शेतात पाहुणं येईल किंगफिशर. अरे काय गेलो. लाजलो, डायरेक्ट गायब झालो. तुम्ही आंबे बघू नको, हापूस आहेत हापूस. एक साईड ही खालच्या मटकी आणि मुगाला टाकली, त्या साईडला ती मटकी आहे. फक्त लेवल नाही गेली पप्पानी, घाईघाईत सगळं पेरणं झालं. त्यामुळे कुठे चढ आहे कुठे उतार आहे, म्हणून पाणी पटकन नाही सरकत आहे, मुरत मुरत सरकत आहे. तर आता ही साईड फुगून झाली. आता पप्पानी तिथे खाली फोडले. आता तिकडनं तेवढी सगळी फूग लावली
की मग चवळीचं पाणी बंद करायचं, तिकडे सगळा लॉट सोडायचा पाण्याचा, मग तिकडनं त्या चवळीला जाईल पाणी. होय अजून लागता जा, लय मुरता आहे पाणी. तर आमच्या मामाच्या पाटल्यादारला हे आंब्याचं झाड आहे आणि कैऱ्या बघा. तर आता जरा कैरीचा आपण सार करूया जेवताना. मी जाईपर्यंत श्वेता जेवली नसेल तर तिला पण देतो. आज तुमका कैरीच्या साराची रेसिपी दाखवते. तर मंडळी आता एक साईड संपूर्ण पाणी लागून झालंय, बघू शकता सगळ्या कोपऱ्यांमध्ये पाणी आहे. आता आपण म्हटलं या मुगाला पाणी लावूया आणि मग घरात जाऊया. आता एकाच कोपऱ्यात सगळं पाणी घेतलं म्हणजे पटकन लागेल. आणि जिथे मेन पेरायला पाहिजे होतं तेच नाही आम्ही पेरलंय. हे आता 2 दिवसात काहीतरी टाकतो ह्याच्यात, वाया जाईल नाही तर कोपरा. बरं पाणी अजून. ओके मंडळी, पाणी तर देऊन झालंय आणि ते कवडे काय खातात, शेणातली कीड खातात. आणि आमच्या मामींची काज हा. आणि ह्या त्यांचा घर, त्याचा आपण लास्ट टाइम व्हिडिओ बघितलेला. पाण्याची बॉटल थंड मामीकडे करत ठेवतो आणि कधी कधी मामी जेवण बिवण पण देतात. हवेच असला दिवसभर तर खूप प्रेमळ आहेत मामी आमच्या. आता जातो घरात आणि जेवूया आणि बॉटल देतोय. पप्पा कपडे बदलतात. तर आमच्या पप्पांना 2 कोयते बनवायचे, त्यासाठी एक जुनी कुऱ्हाड होती, तिचं हे लोखंड आहे. मशिनी बिशिनी येईल आता. ओके मंडळी, तर आता आम्ही घरी आलेलो, जेवलो जरा, नंतर आराम केला आणि आता माझ्या आजीला बाहेर फिराक जाऊचा हा नासा. तर त्याला आता संध्याकाळचं बाहेर फिरायचं आहे आणि मस्त फ्रेश वातावरण आहे संध्याकाळचं तरी पण. हा नेणार मी तुला. मला आधी राजीर कुठे दाखव. राजीर कसं लागतो. हे कुठे गेला राजवीर? राजीर कुठे गेला? कुठे गेला रे? कुठे गेला राजीर? कुठे गेला रे? दिसत नाही. अरे हा बरं चल जाऊया. ओके, आम्ही जाऊन येतो आणि संध्याकाळी जर पॉसिबल झालं तर मग त्याला व्हिडिओ कॉल करूया. तर आम्ही फिरायला आलो आहे आणि तिथे एक ग्राउंड आहे आणि सगळी मुलं क्रिकेट खेळत आहेत. पावसाचं वातावरण तर आहे पण पाऊस पडला नाही. दुपारनंतर सगळी मळबटच आहे. काय माहिती यावर्षी पाऊस लवकर पडतोय व गेल्या वर्षीपेक्षा. आणि या ग्राउंडमध्ये कार शिकायला पण काही जण येतात. मला श्वेताला कार शिकवायची, बघूया कधी योग येईल. तर तिच्या आधी राजवीरच शिकतोय. तर मंडळी पत्याला व्हिडिओ कॉल करायचा ट्राय करतोय पण मे बी त्याला नेटवर्क नाही किंवा तो बिझी असणार. आणि तो जेव्हा कॉल करतो तेव्हा इकडे भरपूर रात्र असते, म्हणजे 12:30-1 तर वाजलेला असतो. तेव्हा त्याच्या इथे काहीतरी 7-7:30 झालेले असतात. आणि राजवीरला फिरून आणलं आहे. आता मी हा व्लॉग इथेच थांबवतोय. फक्त आंब्याच्या त्या कैरीची साराची रेसिपी तुम्हाला बघायचीच आहे का कमेंट करून नक्की सांगा. पत्याचा व्हिडिओ कॉल आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये शिफ्ट करतोय. उद्या हनुमान जयंती आहे. सो इन ॲडव्हान्स हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला अजूनही मसाला तुम्ही ट्राय केला नाही आणि तुम्हाला हवा आहे तर 7738002260 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावर तुम्ही मला ऑर्डर करून आमच्या आई बाप्पांच्या आणि माझ्या श्वेताच्या स्वप्नांना बळ देऊ शकता. आता बाबा ऑन ड्युटी आहे, सो जरा हा जर झोपला तर ब्लॉग एडिट करून अपलोड करेन. बरीच मंडळी सांगत असतात की अनिकेत पहिल्यासारखे व्हिडिओ नाही टाकत, पण त्यामागे बरीच कारणं आहेत जी नाही सांगता येत किंवा ठीक आहे. आत्ताचा ब्लॉग कसा वाटला, भातशेती म्हणतोय, भाजीची शेती, मुगाची शेती कशी वाटली तेही कमेंट करून कळवा. वाटला आता रेडी. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा, टेक केअर, काळजी घ्यावा, स्वयं